लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निंबी सेवादास नगर शेत शिवारातील खून प्रकरणाचा 2च दिवसात उलगडा. लूटमार प्रकरणातून केली हत्या. या प्रकरणातील एका आरोपीस अटक. वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडाळा घाटात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अवघ्या 2 दिवसात उलगडा करत एका आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. याच प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी पुसद वाशिम मार्गावरील खंडाळा घाटातील सेवादास नगर शिवारात दिलीप महादू ठाकरे वय 39 वर्ष राहणार फेटरा तालुका पुसद यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर दगड टाकून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहरा विद्रूप केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मृतकाची बजाज प्लॅटिना मोटारसायकल सेवादास नगर येथील गोपाल उर्फ गोलू पाळू पवार वय 26 वर्ष याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित गोपाल पवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या उत्तम राठोड याच्या मदतीने लुटीच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली दिली. आरोपीने मृतकाला खंडाळा घाटात एकांत ठिकाणी नेऊन दगडाने ठेचून ठार मारले व त्याची मोटारसायकल घेऊन पसार झाले. या प्रकरणात गोपाल पवार याला अटक करून पुढील तपासासाठी वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे व वसंतनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पडली. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.